नमस्कार मित्रांनो, देशाच्या राजकारणात 19 डिसेंबर रोजी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवून खळबळ उडवून देणारे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. देशाचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस त्या पदावर बसेल, मात्र ती व्यक्ती बारामती किंवा कराडमधील नसेल, असे सूचक विधान करत चव्हाणांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर बोलताना चव्हाण म्हणाले, मी जेव्हा मराठी पंतप्रधान म्हणालो तेव्हा ती व्यक्ती कोण असू शकते हे सर्वांना ठाऊक आहे, पण स्पष्ट करतो की हे पंतप्रधान बारामतीचे किंवा कराडचे नसतील. भारतीय जनता पक्षातील एखादी मराठी व्यक्ती या पदावर विराजमान होऊ शकते. भारताचे नवे पंतप्रधान ऑन बोर्ड आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. आता भाजपातील कोणता नेता या पदावर बसणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.